नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे मामाच्या गावी गेले तेव्हाचा. तर तिकडे गेल्यावर मी पेरूच्या झाडावर चढले आणि पूर्ण मळ्यामध्ये मी फिरत होती. कारण गेल्यापासून मला तोच एक उद्योग होता की ह्या मळ्यातून त्या मळ्यात, त्या मळ्यातून त्या मळ्यात. कारण जांभळं खायला गेलो होतो ते दुसऱ्या शेतात होते आणि हे घरासमोरील पेरूचं झाड होतं. याची पेरू मग खूप सारी पेरू आले त्या झाडाला आणि मामींना पेरू विकायला घेऊन जायचे होते. कारण सगळे पेरू खाऊन खाऊन कंटाळले होते आणि भरपूर पेरू खाली पडून खराब झाले होते. म्हणून मामी म्हटलं की मी आता विकायलाच घेऊन जाते. तर त्यांना जेवढे तोडता येतील तेवढे पेरू मामींनी तोडून घेतले आणि म्हटलं चला मी झाडावर चढते. कारण आम्ही लहानपणी असं पेरूच्या झाडावर चढून खूप पेरू काढून खायचो किंवा मग झाडावरच बसून पेरू खाण्याचा आनंद घ्यायचो. तसंच काहीसं म्हणावं लागेल. खूप छान वाटत होतं झाडावर चढल्यावर. एवढं मस्त झाड होतं, थंडगार हवा लागत होती झाडावरती. आणि बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे पेरू आहेत, काही मोठे आहेत, भरपूर पिकलेले पेरू होते. आणि आता मी झाडावर चढले. तर माझा हा व्हिडिओ कोण घेत असेल तर माझा हा व्हिडिओ माझ्या मामाचा नातू आहे, चुलत मामाचा. तर त्याने माझा हा व्हिडिओ शूट केला होता. म्हटलं आपण तर व्हिडिओ काढू शकत नाही म्हणून मग मी त्याला सांगितलं व्हिडिओ काढायला. आणि खूप मस्त असे फुगलेले पेरू होते. कारण आभाळ पण येत होतं आणि पाऊस पण येत होता, त्याच्यामुळे पेरू पटपट फुगत होती आणि म्हणजे पिकायला लागत होती. मग आम्ही असे एक बकेट घेऊन गेलो होतो सोबत आणि तोडलेले ते सगळे पेरू आम्ही त्या बकेटमध्ये टाकले. आणि खूप मोठे पेरू होते त्या झाडांना. जेवढे पेरू दिसतील तेवढे तर मी तोडून घेतले, कारण काही पेरू आम्ही अगोदरच घरी घेऊन गेल्या होत्या. झाडावर चढण्याची मजा तर काही वेगळीच होती, पण असं वाटायचं वरून जर खाली मी पडले तर माझा एखादा हातपायच मोडन. कारण खूप कोवळ्या फांद्या होत्या झाडाच्या, त्याच्यामुळे मला भीती वाटत होती. पण तरीसुद्धा मी झाडावरती चढलेली. तरी बघू शकता किती हिरवंगार झाड आहे आणि पेरू पण खूप आहेत. आणि वातावरण पण एवढं सुंदर झालं होतं. पूर्ण चिमण्यांचा किलबिलाट होता, कोकिळचा आवाज होता. तुम्हाला नसेल येत कारण थोडंसं लांब होती. बघू शकता तुम्ही एवढे सुंदर सुंदर पेरू आहेत. जिथे मला पेरू दिसेल मी त्या फांदीकडे जायचे आणि पेरू तोडण्याचा प्रयत्न करायचे. लहानपणी असंच आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा असं उन्हाळ्याच्या सुट्टीच्या एंडिंगला जेव्हा पेरू असायचे तेव्हा आत्याच्या घरी पाठवण्यासाठी आम्ही पेरू तोडायचो. मला आणखीनही आठवते की मी तर खूप उत्सुक असायचे पेरू तोडून देण्यासाठी, कारण झाडावर चढायला खूप मजा यायची. आणि मी मस्त पेरू तोडून एक पिशवी भरून घेऊन जायचे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये पण मैत्रिणींना घरी पेरूचं झाड होतं, तर भरपूर सारी पेरू तोडून मी त्यांना शाळेत घेऊन जायची. कधी कधी तर आमच्या मॅडमला पण मी पेरू द्यायची, कारण आमच्या घरची पेरू खूप गोड होती. आता ते झाड सध्या पप्पांनी त्यांनी तोडून टाकले, त्याच्यामुळे तिकडे पेरूचं झाड नाही आहे. जे आहे ते वरती बागेमध्ये होतं, पण त्याला पण काही पेरू येत नाही ते जास्त एवढे. नंतर मस्त छान असं आम्ही शॉपिंगला गेलो, कारण खूप लहानपणी आम्ही मामांकडून कपडे घेतले होते. म्हटलं चला आता मामाला म्हणलं आम्हाला आता खरेदी करायची, आम्ही चाललो खरेदी करायला, आम्हाला पैसे द्या. मग मामांनी आम्हाला पैसे दिले. आता मी, क्षितिज, माझी मावस बहीण आम्ही गेलो मामाचा मुलगा शॉपिंग करायला. तरी तर लहान मुलांचे कपडे आम्ही अगोदर पाहत होतो. क्षितिजसाठी आणि प्रणवसाठी ते आम्हाला कपडे घ्यायचे होते. खूप छान छान त्यांनी कपडे दाखवले, वेगवेगळे व्हरायटी होते. आम्हाला तर भरपूर कपडे आवडले आणि एकदम स्वस्तात मस्त असे तिथे कपडे होते. पण आम्हाला एकच ड्रेस घ्यायचा होता, दोघांना एक एक. आणि मग मी तर पटकन चॉईस केला, पण माझ्या बहिणीला चॉईस करायला खूप वेळ लागला. मग इथं मुलांची शॉपिंग झाली, क्षितिची शॉपिंग झाली. म्हटलं चला आता प्रणवसाठी बघूया. मग प्रणवचा शर्ट ती पाहत होती, पण तो थोडासा काळा सावळा असल्यामुळे खूप वेळ लागला त्याच्यासाठी शर्ट घेण्यासाठी. आणि एकाच सुतामधील शर्ट घ्यायचं नव्हतं, वेगवेगळे कपडे घ्यायचे होते आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही भरपूर वेळ तिथं कपडेच पाहत बसलेलो. वेगवेगळी त्यांनी व्हरायटी आम्हाला दाखवली होती आणि आम्ही छान असे शर्ट दोघांसाठी पण घेतले होते. हे बघा, नंतर आम्ही दुसऱ्या सेक्शनकडे गेलो तर तिथं आरोहीसाठी कपडे पाहायचे होते, आरूसाठी. तर हे बघा खूप सुंदर सुंदर तिथे जॅकेटचे टाकले होते. वेगवेगळे होते, जीन्स टॉप होते, स्कर्ट जीन्स होते. बाकी खूप सुंदर सुंदर असे होते, फ्रॉकमध्ये दाखवले त्यांनी. तर हे बघा इथं स्लीवलेस पण होते काही. एवढे मस्त मस्त ड्रेस होते. पण तिथं जे जे ड्रेस होते ते सगळे आरूकडं आहेत, त्याच्यामुळे ती म्हटली नको. आणि मग फायनली आम्हाला एक ड्रेस खूप जास्त आवडला आणि आम्ही तोच घेतला. हा बघा, हा आम्ही ड्रेस घेतला. पण
घरी गेल्यावर पाहिलं तर काय तो तिला बिलकुलच बसला नाही, खूप मोठा येत होता. आणि नंतर मग त्यांनी चेंज करून घेतला असेल असं मला तरी वाटते. हा ड्रेस आम्हाला खूप जास्त आवडलेला. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब